नमस्कार मित्रांनो. तर आज आपण आलो आहे आपल्या नांदेडच्या मार्केटमध्ये. नरसिंहनगरमधील आपण एका मोठ्या गणपती शॉपला भेट दिली. इथे आम्हाला एक गणेशजीची मोठी मूर्ती घ्यायची होती. आम्ही इथे आल्यानंतर बघितलं तर शॉपमध्ये खूप गर्दी होती. अगोदरच बरेच जणांनी मूर्ती घेण्यासाठी इथे गर्दी केलेली होती. आम्ही आमची बुक केलेली मूर्ती बघितली तर ती बऱ्याचशा मूर्त्यांच्या मागं असल्यामुळं आम्हाला उशीर लागत होता. त्यांनी आम्हाला थोडंसं थांबायला सांगितलं. तर आता आपण असे पण थांबलो आहे, तर तेवढ्या वेळामध्ये मी तुम्हाला इथे असलेले बाकीचे गणपती पण दाखवून घेतो. तर हे आहेत इथे असलेले बाकीचे गणपती. हे सर्व बुक झालेले आहेत. त्यांची आता मंडळ यांना लवकरच इथे घेण्यासाठी येतात आणि त्यामुळेच खूप गर्दी झालेली आहे. आपला गणपती पण आहे बुक झालेला आहे, पण तो बाकीच्या मंडळांच्या गणपतीच्या मागे असल्यामुळे आपल्याला आणखीन थोडंसं थांबावं लागेल. चला तर शेवटी आपल्या गणपती समोरची पण जागा मोकळी झाली. तर आपल्या गणपतीला आपण घेऊन जाऊया. आपला जेव्हा घेऊन जात होतो तेव्हा गणपतीची उंची मोठी असल्यामुळे तो वरच्या साईडलाही ताडत होता आणि जेव्हा गणपतीला ट्रॅक्टरमध्ये ठेवण्याची वेळ आली तेव्हा गणपतीचे वजन असल्यामुळे पण त्यावेळेस पण ठेवायला थोडं कठीण गेलं. पण शेवटी आम्ही सर्वांनी गणपती बाप्पा की जय म्हणून गणपती बाप्पांना शेवटी ट्रॉलीमध्ये बसवलं आणि निघालो आपल्या स्थापनेच्या स्थळाकडे. बराच वेळ नसल्यानंतर मग शेवटी आम्ही ट्रॉलीमध्ये बसून पुन्हा वापस स्थापनेच्या स्थळाकडे जायला लागलो. मग जाता जाता पुन्हा बोर व्हायला लागले. बँडवाले पण ते खूप वेळची वाजवून थकली होती, म्हणून आम्ही त्यांचे बँड घेऊन स्वतःच वाजवत बसलो. राजमॉलच्या जवळजवळ आल्यानंतर पुन्हा सर्वांनी साठवलेली ऊर्जा एकत्र करून नाचायला सुरुवात केली. आपल्या बाप्पासोबतच त्याचवेळी राजमॉलच्या समोर भव्य दिव्य अशा आनंदनगरच्या राजाचं सुद्धा आगमन झालेलं होतं. त्याचं दर्शन घेऊन आम्ही लगेच वापस आलो आपल्या बाप्पाला स्टेजकडे घेऊन जायला. पण हे आता सर्वात शेवटचं आणि सर्वात अवघड काम शिल्लक राहिलेलं होतं आपल्या या आजच्या ब्लॉगमधलं. तर चला बघूया समोर काय होतं ते. आणि पुन्हा चालू झाली तीच सुरुवातीची कसरत जी गणपती ठेवते झाली होती. गणपती बाप्पाला पुन्हा खाली काढलं ट्रॉलीच्या आणि एंट्रन्स छोटा असल्यामुळे आतमध्ये न्यायला पण खूप अवघड जात होतं. पण सर्वांनी चांगले व्यवस्थित सहकार्य केल्यामुळे बाप्पाला व्यवस्थित आणि सुखरूपरित्या आपण तिथपर्यंत नेऊ शकलो. अशा प्रकारे झाली आपल्या राजमहलमधल्या दगडूशेठ यांची स्थापना. आता तुम्ही सांगा की तुम्हाला बाप्पा कशी वाटली.